तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी पकडला। मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 28 जूनच्या रात्री राष्ट्रीय महामार्ग 53 वर सापळा रचून तब्बल 30 टन तांदूळ भरलेला ट्रक क्रमांक CG08AH 5022 पकडल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। हा तांदूळ अकोल्याहून अमरावती मार्गे गोंदियाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या कारवाईनंतर मूर्तिजापूर तहसील पुरवठा विभागाला याबाबत कळवले गेले, मात्र रविवारी सुट्टी, सोमवारला अभिप्राय नाही आणि मंगळवार उजाडला तरीही विभागाचा कोणताही स्पष्ट मत न आल्याने हा ट्रक अजूनही मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात उभा आहे। इथे सर्वात मोठा तर्क असा की अकोला जिल्ह्यात तांदूळ पिकतच नाही, तरीही ट्रक भरून खासगी तांदूळ जिल्ह्यातून बाहेर जातो, हे कसं शक्य आहे? हा तांदूळ कुठून आला? यामागे कोण आहे? याची चौकशी न करता पुरवठा विभाग वारंवार या तांदळावर खासगीचा शिक्का मारतो आणि प्रकरण मिटवतो, यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। दरम्यान ही पहिली घटना नाही। याआधी 23 डिसेंबर 2022 आणि 22 ऑगस्ट 2023 रोजी अशाच स्वरूपाचे ट्रक मूर्तिजापूर पोलिसांनी पकडले होते, पण दरवेळी खासगी तांदूळचा दाखला देत ट्रक सोडण्यात आले आणि माफिया मोकाट राहिला। या सर्व घटनेचा विचार करता रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या माफियांना नेमके अभय कोणाचे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर।